नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। सध्या आपण आहोत मुंबईतील लालबाग परिसरामध्ये। आपण जर पाहिलं या ठिकाणी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील तर त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात शिवसेनेची महिला आघाडी या ठिकाणी दाखल झालेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं महिला आयोगच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा या ठिकाणी जो आहे तो निषेध नोंदवण्यात येत आहे। नक्की जर पाहिलं तर पुण्यामध्ये जे काय प्रकरण झालं, वैष्णवी हगवणे हे प्रकरण झालं, या प्रकरणामध्ये जर पाहायला गेलं मोठ्या प्रमाणात कुठेतरी पक्षपाती पणा जो येतो करण्यात आला असा आरोप या ठिकाणी जो येतो या सर्व महिला आघाडीच्या माध्यमातून करण्यात येतो। आणि हे करत असतानाच आपण जर पाहिलं तर या सर्व महिलांच्या माध्यमातून म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी निषेध जो येतो नोंदवण्यात येताना पाहायला मिळतोय। वरती आपल्याला बॅनर देखील पाहायला मिळतोय, त्या बॅनरवरती लिहिलेला मजकूर जो येतो काहीसा आपल्याला समोर दिसत आहे, तो मी वाचून दाखवतो। निषेध निषेध निषेध। महाराष्ट्र महिला आयोग अध्यक्षा सौ रुपाली चाकणकर यांच्या पक्षपाती भूमिकेचा जाहीर निषेध। सासऱ्याच्या जाचाला कंटाळून वैष्णवी हगवणे कसपटे यांची आत्महत्या, तसेच जाऊबाई मयुरी हगवणे यांनी केलेल्या अनेक तक्रारींवर कानाडोळा, तसेच बिल्डर निलेश चव्हाण यांनी आपल्या पत्नीसोबत केलेल्या गैरवर्तनाबाबत केलेली पोलीस तक्रार, या सर्व प्रकरणाकडे पक्षपाती भूमिका घेऊन दुर्लक्ष केला असा थेट आरोप जो येतो या ठिकाणी शिवसेना महिला आघाडीच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर रुपाली चाकणकर यांच्या विरोधात जो येतो करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि या ठिकाणी रुपाली चाकणकर यांना या संपूर्ण महाराष्ट्र महिला आयोगाच्या पदावरतून हटवण्यात यावा अशी मागणी जी आहे ती या सर्व महिला आघाडीच्या माध्यमातून जी आहे ती करण्यात येते। त्यांच्या हातात आपल्याला अनेक जे ते फलक देखील पाहायला मिळतात। पक्षपाती भूमिका घेणाऱ्या रुपाली चाकणकरांचा जाहीर निषेध। रुपाली चाकणकर हटवा आणि त्यानंतर लाडकी बहीण हटाव और लाडकी बहीण बचाव अशा पद्धतीचं जे येते या ठिकाणी बोर्ड जे येते या ठिकाणी सर्व या शिवसेना महिला आघाडीच्या माध्यमातून जे येते हातामध्ये फलक घेतलेले पाहायला मिळत आहेत। सभापती रुपाली चाकणकर यांच्या पक्षपाती भूमिकेच्या विरोधामध्ये या ठिकाणी सन्माननीय शिवसेनेच्या उपनेत्या माजी महापौर या विभागाच्या महिला विभाग संघटक किशोरीताई पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करतात। त्या चाकणबाई जरा काही खूप झालं की टीव्हीवर येऊन आक्रस्ताळेपणाने स्वतःची भूमिका द्या, परंतु त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी ज्या वेळेला असा अत्याचार करतात त्यावेळेला मात्र त्या मूक घेऊन गप्प बसतात। हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि या देशाला दाखवण्यासाठी हे उग्र आपण सन्माननीय किशोरीताई पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली करत आहोत। खरं म्हणजे या महाराष्ट्रातील कुठचीही स्त्री महिला त्याला लाडकी बहीण म्हणून आता संबोधलं जातं, त्या लाडक्या बहिणीवरती ज्या ज्या वेळेला अत्याचार होईल त्या वेळेला शिवसेनेच्या रगरागिरी या नियमित रस्त्यावरती उतरतात आणि त्याचं हे रूप तुम्हाला आता या ठिकाणी समोर या ठिकाणी रुपाली चाकणकरांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। कारण ज्या पद्धतीने त्यांची ही वागणूक महिलांबद्दल चालू आहे महाराष्ट्रामध्ये ती पूर्णपणे निषेधार्थ आहे। आणि त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी किशोरीताई पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली आपण जमलेलो आहोत। या ठिकाणी सन्माननीय विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा आपण या ठिकाणी आंदोलन करत आहोत। आशिष चेंबूरकर आपण या ठिकाणी पहिला घोषणा देऊन सुधीर आणि आशिष
पहिलं घोषणा देऊया आपण. बुलंद आवाजात घोषणा द्यायच्या आहेत. बुलंद आवाजात. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आगे बढ़ो. आदित्य साहेब आगे बढ़ो. जिंदाबाद 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 अरे जिंदाबाद जिंदाबाद अरे जिंदाबाद जिंदाबाद. निषेध असो अरे निषेध असो निषेध असो अरे निषेध असो निषेध असो अरे निषेध असो निषेध असो. नक्की जर पाहिलं महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा निषेध या ठिकाणी सर्व या महिला आघाडीच्या माध्यमातून, त्याचबरोबर मुंबईच्या सर्व शिवसेनेचे पुरुष पदाधिकारी असतील, सर्व जे ते नेते असतील यांच्या माध्यमातून करण्यात येताना पाहायला मिळते. शिवसेनेच्या या ठिकाणी नेत्या आहेत किशोरीताई पेडणेकर, ह्या देखील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. त्यांच्या मागे जर आपण पाहिलं सर्व जे ते महिला आघाडी आहे आणि महिला आघाडीच्या माध्यमातून हातामध्ये जे ते फलक जे ते हातामध्ये फलक घेण्यात आले आहेत आणि त्याच ठिकाणी त्या फलकांवरती लिहिलेला मजकूर जर आपण जो आहे तो लाईव्ह पाहत आहोत. रुपाली चाकणकर हटाव, लाडकी बहीण बचाव अशा पद्धतीच्या घोषणा आपण जर पाहिलं तर ह्या सर्व आंदोलकांच्या माध्यमातून देताना आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत संपूर्ण पुण्याचं जे काही प्रकरण झालं ते प्रकरण झाल्यानंतर वैष्णवी हगवणे याला न्याय मिळावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जो होता आवाज उठवण्यात आला होता. आणि आता जर आपण पाहिलं तर ही गोष्ट खपवून घेणार नाही असं म्हणत या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व महिला आघाडीच्या पदाधिकारी या ठिकाणी दाखल झाल्यात. रुपाली चाकणकर निषेध असो निषेध असो अरे निषेध असो निषेध असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो. राजीनामा द्या राजीनामा द्या अरे राजीनामा द्या राजीनामा द्या अरे राजीनामा द्या राजीनामा द्या अरे राजीनामा द्या राजीनामा द्या. काय सांगाल, आज तुम्ही आंदोलन करत आहात आणि एक राजीनाम्याची मागणी करत आहात, काय सांगाल? कसपटे कुटुंब आणि हगवणे यांच्यातला जो वैष्णवीचा जो मृत्यू झालाय त्या मृत्यूनंतर आपण टीव्हीच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे त्या आत्ता खोटं बोलत आहेत, त्यांच्याकडे ऑलरेडी ह्या लोकांचं जाणं येणं होतं. या लोकांचं बसणं उठणं खूप मोठ्या प्रमाणात या हगवणे कुटुंबाशी होतं. आणि जात असताना सुद्धा दोन सुना, एक नाही तर दोन सुनांवर अत्याचार, कपडे फाडून अत्याचार. बरं, ती मोठी सून उघड आता सांगते तरी मयुरी, तरी आजही रुपाली चाकणकरला काही शुद्धी येत नाही, शुद्धीतच येत नाही. महिला आयोगाच्या खुर्चीत बेशुद्ध बसली ही बाई. फक्त दररोजच्या म्हणजे जे सुषमा अंधारेने एक वर्णन केलंय त्या वर्णनाला हिला बावली पण म्हणण्याच्या लायकीची नाही. ही मेलेल्या अंतकरणाने बसलेली आहे आणि बुद्धीवर पाला पडलेला आहे या बाईच्या. अरे महिला आयोग आहात, तुमच्याकडे तुम्ही आत्ता दाखवताय आमच्याकडे केवढ्या केसेस आल्या, आम्ही सोडवल्या, पण संवेदनशीलता जी म्हणतात
ती ह्या केसमध्ये अजिबात रुपाली चाकणकरांची दिसली नाही. नुसती रुपाली चाकणकरांची ह्याच केसमध्ये नाही, त्याच्या आधीच्या पण 3-4 केसमध्ये ह्या बेताल वागणं आणि ज्यांना ते चिल्लर म्हणाले, चिल्लर निषेध आहे अशा बोलण्याचा. कोण चिल्लर आहे? अरे बाई, तुला शरद पवारांनी महिला आयोग दिला, त्यांच्यावर तू बेईमान होऊ शकते, तर तू केवढी चिल्लर आणि थिल्लर आहे हे दाखवून दिलंय. आपण पाहिलं असेल तर याआधी देखील अनेक महिला आयोगांकडे केसेस गेल्यात, पण त्याचं कुठेही काही झालं नाही असं आज समोर येतंय. हो, तेच आमच्या सुषमा अंधारेंनी सांगितलं, मेकअप करण्यात तिला किती वेळ जातो, बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये तिचा वेळ जातो. खुर्चीत फक्त खुर्ची स्वतःच्या मोठेपणासाठी मिरवण्यासाठी त्या बाईनी खुर्चीत बसले. पण खुर्चीला अपेक्षित काम की ज्या आपल्या माता भगिनी ज्या तुमच्याकडे मदत मागायला येत आहेत किंवा मदत नाही मागितली आणि कळलेलं असूनही केलं नाही, आणि म्हणून अशा बाईकडे राजीनामा घ्या नाही, मागून तिला बसवा आणि चांगली तत्परतेने काम करणारी बाईला बसवा. कारण हा महाराष्ट्र आहे, हा संतांच्या भूमीचा महाराष्ट्र आहे, हा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे कशा संवेदनशील महिला असल्या पाहिजे हे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राने आतापर्यंत पाहिले आहेत. पण ही बाई चिल्लर आहे, ही बाई चिल्लर आहे, ही दुसऱ्याला बोलते. त्यामुळे मला असं वाटतं अशा थिल्लर आणि चिल्लर बाईला पहिलं बसवलं पाहिजे. आम्ही महिला आहोत, मी तुमचा आदर करतो, म्हणजे महिलांचा आम्ही आदर करतो, पण मग वैष्णवीचं बाळ, 10 महिन्याचं बाळ जेव्हा दुसऱ्यांच्या घरी गेलं आणि ते देत नव्हते, तो चव्हाण तुमचा कोण लागतो? तो चव्हाण तुमचा कोण लागतो? त्याला का वाचवताय? आणि ही चिल्लर बाई, ही थिल्लर बाई, ही थिल्लर बाई जेव्हा विरोधी असतात तेव्हा अगदी एकदम तवानी बाहेर येते. मग तुला काय फक्त पक्षाचा रबर स्टॅम्प म्हणून बसवलंय? महिला आयोगाची तू अध्यक्ष आहेस, मग तुला रबर स्टॅम्प म्हणून बसवलंय काय? आज सगळे प्रश्न अजित पवारांना पण विचारतायत, पण त्याच्यापेक्षा हिची जास्त जबाबदारी आहे. ही थिल्लर आणि चिल्लर बाई एवढ्या छावा संघटनेचे लोक तिला विचारत असताना, इतर लोक विचारत असताना ती सांगते हे चिल्लर प्रश्न मी घेणार नाही. म्हणून असल्या थिल्लर बाईला पहिला खुर्चीवरनं हटवा. तुम्ही हट्टवादी किती असलात तरी महाराष्ट्र थुकतोय तुमच्या या कारकिर्दीवर. तुमची कारकीर्द थुकण्यालायक केली आहे तुम्ही. त्यामुळे मला असं वाटतं नुसतं दुसऱ्या रुपालीनी जे काम केलं धाडसानी, त्या रुपालीचं कौतुक आहे. ठोंबरेचं तिने बाळ आणून त्या आजी आजोबांच्या सुपूर्द केलं आणि ही सांगते ती माझ्यावर जळते. अगं चिल्लर बाई, फक्त मेकअप लावून ह्याच्या नेत्याच्या बाजूला त्या नेत्याच्या बाजूला राहण्यापेक्षा ना जरा काम कर. महाराष्ट्र तुझ्याकडे काम मागताय, महिला न्याय मागतायत, न्याय द्यायचा सोडून नको ते थिल्लर साली. हिंदी में जानना चाहेंगे, आज आप यहाँ पे आंदोलन कर रहे हैं, असं कुठे होत आहेत? मात्र महिलांमध्ये होत असलेले अत्याचार आता हे कुठेतरी दर दिवशी 32चा आकडा मात्र अधिक देखील काय सांगाल? अशा चिल्लर आणि थिल्लर जर अध्यक्ष बनत असतील या महिला आयोगवर, तर हे प्रसंग 32 आहेत, 72 व्हायला वेळ नाही लागणार. हिंदी में जानना चाहेंगे, हिंदी में जानना चाहेंगे. आदिवासी विभागातला निधी लाडक्या बहिणीसाठी वळवलेला आहे, काय सांगाल? लाडक्या बहिणीचे पैसे सरकारकडे पैसे नाही. मी बावनकुळेंची एक स्टेटमेंट ऐकली, बावनकुळेंची एक स्टेटमेंट ऐकली. त्यांचं असं म्हणणं आहे की कुठे पैसे वळवले नाहीत. काय खोट्या बातम्या देतात? अहो, खोट्या बातम्या तुम्ही दिलात, महिलांना आश्वासन तुम्ही दिलात आणि निवडून आल्यानंतर वाक्य बदलताय. हा केवढा निलाजरेपणा आहे. मला वाटतं अशा सरकारला महिलांनी आता ओळखून घेतलंय. पुढच्या प्रत्येक इलेक्शनला महिला ज्या आमच्यासाठी लढतात, ज्या आमच्या बरोबर आहेत, त्यांच्यासाठी महिला मतदान करतात. काही कुठेतरी असं म्हटलं जात आहे की राजकारणात जे पदभार घेऊन बसलेले राजकारणी आहेत त्यांना हे पद न देण्यात यावं, या संदर्भात आपली भूमिका काय असेल?
काय राजकारणामध्ये जे पद घेऊन बसलेले राजकारणी आहेत त्यांना हे महिला आयोगचं अध्यक्षपद देण्यात न यावं, यापेक्षा कोणतरी काम करणारा असेल त्यांना देण्यात यावं. विविध महिला पण पुढे आल्यात, तो विविध महिला पण पुढे विविध आल्यात. महिलांमधली क्वालिटी बघून जर देत असतील आणि खरंच त्या काम चांगलं होणार असेल तर नक्की दिलं पाहिजे. कारण अशा चिल्लर आणि चिल्लर बाईंना जर बसवलं असेल आणि फक्त असं करत असतील तर मला वाटतं तुम्ही महाराष्ट्राला नटवा, तुम्ही नटवी म्हणून पुढे येऊन नका. महाराष्ट्राला नटवा ना, न्याय द्या ना, त्यांच्यासाठी महिलांसाठी काय काय करा ना. आज महिला लाडक्या बहिणींचे डे टू डे दररोज पैसे कमी होत आहेत. आज कळलं मला सामाजिक न्याय व्यवस्था आदिवासींमध्ये काही महिला नाही आहेत का, त्यांचा फंड परत वळवला, 1,00,000-1.5 लाख महिला कमी केल्या. याचा अर्थ फक्त निवडणुकीला तो जुमला होता, जो 2014 पासून जुमला चालू आहे, तो जुमला हिंदी में जानना चाहेंगे आज आप आंदोलन कर रहे हैं, इसके बारे में क्या कहेंगे? आज हिंदी में जानना चाहेंगे, आंदोलन कर रहे हैं महिला आयोग के चेयरमैन के खिलाफ क्या कहेंगे? नक्कीच आपण जर पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी रुपाली चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत यांच्या विरोधात जे ते आंदोलन छेडण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. आणि एकंदरीत आपण जर पाहिलं हल्लाबोल असा शिवसेनेच्या नेत्या ज्या आहेत किशोरीताई पेडणेकर यांच्या माध्यमातून रुपाली चाकणकर यांच्या विरोधात जो येतो आपण जर पाहिलं तर मोठा हा आक्रोश